हॅलो नमस्कार आणि कशा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज आपण बनवणार आहोत काळा मसाला आणि ही रेसिपी आजीची आणि आजीच्या बहिणीची आहे। त्यामुळे यावर्षी आजी तर नाही करत आहे माझ्यासोबत मसाला, नेहमी घरी असताना मी आजीला मदत करून हा मसाला करायचे, पण ह्या वेळेस आजीची थोडीशी तब्येत बरी नाहीये, त्यामुळे मग आता आजीची बहीण आलेली आहे आणि त्या आपल्यासोबत आज मस्तपैकी काळा मसाला बनवणार आहे। थोडासा त्याच्यामध्ये सोलापुरी टच ही आहे, त्यामुळे हा मसाला नक्की 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 तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझी खात्री आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने काळा मसाला जो आपण रस्स्याच्या भाजीत घालतो तो बनवला ना, ती कमाल भाजी लागते। सो सगळ्याची डिटेल मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलंच आहे। याचं प्रमाण किती आहे, आमची जॉईंट फॅमिली असल्या कारणाने साधारण हे 3-3.5 किलोचं आम्ही आता बनवतो आहोत, पण मी 1 किलोचं माप देऊन ठेवेल। सगळ्यात आधी मिरच्या ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत, त्याचे देठ काढलेले आहेत आणि व्यवस्थित त्यांना ऊन देऊन घेतलेलं आहे आणि त्यानंतर अगदी जितकं शक्य असेल कमीत कमी तेलामध्ये ज्या तिन्ही प्रकारच्या मिरच्या आहेत त्यांना व्यवस्थित शेकून घ्यायचंय। तर ह्या ठिकाणी मी 3 प्रकारच्या मिरच्या वापरते आहे, संकेश्वरी, बेडगी आणि लवंगी। यांना अगदी लो फ्लेम वरती आपल्याला भाजून घ्यायचे, त्यातलं मॉइश्चर म्हणजे थोडासा जे काही पाणी असेल ते आपल्याला काढून घ्यायचे। अजिबात मिरच्या काळ्या करायच्या नाही, त्याच्याने तिखटाचा रंग जरा डिस्टर्ब होईल, त्यामुळे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित त्याला अगदी कमीत कमी तेलात परतून घ्यायचे। परतून म्हणण्यापेक्षा भाजून घ्यायचं आहे आणि नंतर व्यवस्थित गार झाल्यानंतर एका डब्यामध्ये आपल्याला त्याला ट्रान्सफर करायचे। तिन्ही मिरच्या आता मी एकत्र करणार आहे आणि डब्यात टाकलेल्या आहे। त्यानंतर त्याच जी सेम कढई आहे ज्याच्यात मिरच्या भाजल्या तीच कढई घेतली, त्याच्यात आता मी धणे भाजून घेणार आहेत आणि हे धणे स्वच्छ केलेले आहेत, त्यांना ऊनही देऊन घेतलेलं आहे आणि या पद्धतीनं लो फ्लेमवरच धणेही भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच कढईत थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण सुंठ तळून घेणार आहोत व्यवस्थित। तुम्ही बघू शकता या पद्धतीनं तळून घ्यायचं आहे सुंठही। त्यानंतर कर्णफूल किंवा चक्रीफूल तुम्ही जे काय म्हणत असाल त्यालाही व्यवस्थित तेलामध्ये आता तळून घ्यायचं आहे। त्यानंतर हळकुंड जे आहे तेही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, खूप काळपट कुठलीच गोष्ट करायची नाही। त्यानंतर हे हिंगाचे संपूर्ण अख्खा हिंग असतो त्याचे खडे आहेत, ह्या ठिकाणी मी पिवळा हिंग वापरते आहे, तोच वापरा शक्यतो। आणि त्यानंतर दालचिनी जी आहे तिलाही मी व्यवस्थित तेलात तळून घेते आहे। नंतर इलायची आहे, सो इलायचीलाही व्यवस्थित तेलात तळून घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी मी ही जाळीची जी चाळणी आहे तिच्यानं करून घेते। हे जायफळ आहे, जायफळी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। जायपत्री व्यवस्थित तळून घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा थंड झाल्या की आपण ज्या डब्यात मिरच्या धणे काढले होते त्याच्यामध्ये हे सगळं मी आता एकत्र करून ठेवणार आहे। आणि आता पुढे कढईमध्ये परत तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कट केलेला कांदा व्यवस्थित तळून घेणार आहोत। हा जो कांदा आहे कट केला त्यानंतर उन्हात 4-5 तास सुकवलेला आहे आणि मग आता त्याला मस्तपैकी असं खरपूस अगदी मस्त त्याचा कलर चेंज होऊपर्यंत आपण तेलामध्ये व्यवस्थित तळून घेणार आहोत। फक्त या प्रोसिजरला जरासा जास्त वेळ लागतो, कारण कांद्यामध्ये थोडं मॉइश्चर पाणी असतं, त्यामुळे तळायला ह्या जरा वेळ लागतो। तुम्ही पूर्ण सुकवलेला कांदा वापरला तरी काहीच हरकत नाही, पण ह्या पद्धतीचा असा जो कांदा आहे तो आपल्याला ब्राऊन कलर मध्ये करून घ्यायचा आहे। आणि नंतर त्याच तेलामध्ये आता खोबरे व्यवस्थित परतून किंवा तळून घ्यायचं आहे आणि थोडंसं गोल्डन ब्राऊनच ह्याला भाजायचं। काय बनवतोय राघव तू? काय बनवतोय सांग? म्हणून तू काळा टी शर्ट घातला का? पण तिखट बनवतोय, इकडे मावशी पण बनवत आहे, राघव पण हेल्प करतोय, आम्ही सगळे मिळून आज काळा तिखट बनवायचा प्रयत्न करतोय। बघूया फायनल रिझल्ट काय होतोय। हाय कर ध्रुव, हाय, हॅलो कर। तर ह्या पद्धतीचं मस्तपैकी गोल्डन ब्राऊन आपलं खोबरंही तळून झालेलं आहे आणि आता ज्या आईने खोबरं थोडंफार काही किसूनही ठेवलेलं त्याला आता व्यवस्थित भाजून घेतोय। त्यालाही अगदी काळपट करायचं नाही, लाईट ब्राऊन असा कलर यूज पर्यंत त्याला भाजून घेतलंय। त्यानंतर आता आपण लवंग ऍड करणार आहोत। लवंग व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मिऱ्या ऍड केलेल्या आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत मोहरी, नागकेशर, जिरे ऍड केलेले आहेत, व्यवस्थित सगळ्याला परतून घेतो आहोत। शाही जिरे ऍड केलेले आहेत, सगळ्या गोष्टींना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता थोडीशी खसखस, मोठा वेलदोडा, रामपत्री, या सगळ्या गोष्टी मंद आचेवर ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याचा थोड्या वेळाने असा खमंग सुंदर वास यायला लागतो आणि तुमचा मसाला तुम्हाला लगेच लक्षात येईल की किती भारी होणार आहे। ह्याला दगडफूल किंवा कागदी फूल काय तुमच्याकडे जे म्हणत असाल त्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे, थोडंसं हाताने कुस्करून घ्यायचं आहे आणि ते आता ह्याच्यात ऍड करायचं आहे। त्याच सोबत आता आपण तमालपत्रही ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित हे सगळं भाजून घेणार आहोत।
त्यानंतर या सगळ्या गोष्टी जरा नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायच्या आहेत आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण ज्या डब्यात मिरच्या, धणे आणि बाकी मसाले काढलेले त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी आता ॲड करणार आहेत. पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोबरं आणि जे कांदा आहे आपण परतलेला, भाजलेला, तो ह्याच्यामध्ये अजिबात ॲड करायचा नाही. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही, कारण की आपण बाहेर दळायला घेऊन चाललेलो आहोत मसाला आणि हे एकत्र असं दळून बाहेर मिळत नाही. कांदा आणि खोबरं हे आपल्याला सेपरेटलीच दळून घ्यावं लागतं. तिथेच देतात दळून, पण तरी ह्या दोन गोष्टी वेगळ्या दळून घ्याव्या लागतात. सो घराजवळच हे कांडप मशीन आहे. कांडप मशीन म्हणजे जिथे मसाले कुटून मिळतात तिथे मी घेऊन आलेली आहे आणि खूप वर्षांपासून, बऱ्याच दिवसांपासून आम्ही यांच्याकडेच मसाले दळून घेतो आणि खूप छान पद्धतीने त्यांच्याकडे मसाले दळून मिळतात. त्यानंतर मसाला करताना त्याच्यामध्ये जाड मीठ ॲड करावं लागतं. सो काकूंनी ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि साधारण अर्धा ते पाऊण तास लागला मला हे 3.5 किलोचं जेवढं तिखट होतं ते करून घेण्याकरता. तर ह्या पद्धतीने आधी जे मिरची वगैरे जे मिक्सचर आहे ते काकू मस्तपैकी त्या कांडप मशीनमध्ये कुटून घेत आहेत. तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीने चाललं आहे. खाली परत एक चाळणी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित मसाला चाळून निघतो आहे. जो जाडसर आहे तो पुन्हा आपण त्या मशीनमध्ये टाकून व्यवस्थित बारीक असा मसाला करून घेणार आहोत. तर आपले सगळे सुके मसाले, मिरची जे होती ते दळून झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण हे कांदा आणि खोबऱ्याचं जे मिक्सचर आहे ते टाकणार आहोत. बाकी मसालाही ह्याच्यात ॲड करणार आहोत आणि आपला संपूर्ण असा मस्तपैकी काळा मसाला तयार झालेला आहे. वासही अगदी कमाल येतोय. तर काळ्या तिखटासोबतच आईने बऱ्याचशा गोष्टी मला घरून पाठवलेल्या आहेत. वडे, धना पावडर आहे, कुरडया आहेत, लाल तिखट आहे, शेवया आहे, हळद आहे. ह्यातली कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मला ती तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल.